अक्षरशः आणली तेव्हा कच्ची केळी होती, एकदम कच्ची. म्हणजे काय बोलायचं त्याला, की माणूस घ्यायला जातं, घरातलं कोणाला सांगितलेलं असतं की गरज आहे केळांची तर केळं घेऊन ये म्हणून. तर अक्षरशः ज्यांना समजत नाही त्यांच्या हातात अशी कच्ची केळं, एकदम पिल्लं, इतकी छोटी केळं की हे एक एक छोट्या बोटाच्या उंचीची. भले असे नका, काय काय असतात तशी केळं, पण ते पिकतात. पण ही कच्ची केळं देऊन त्यांनी पावडर लावून पिकवायचा प्रयत्न केला. मी घरी आणलेले, कालचाच दिवस एक, परवा दिवशी एक छोटासा पिकलेला होता तो घेतला खायला, आणि बाकी पूर्ण हिरवे होते. परवा दिवशी हिरवे होते, आज पूर्ण पिवळे होऊन ही केळं सडलेली. म्हणजे पैसे इतके घ्यायचे, हे किती महाग केळं मिळतात. आणि ह्या केळांना हे अशी फसवतात माणसं. ह्याच केळांचं काय, मोठ्या केळांचं पण तसंच करून ठेवलेलं आहे त्यांनी. कुठलं फळ घ्यायला गेलं तर चांगलं फळ मिळत नाही, केळांची चव बदललेली असते, फळांची चव बदललेली असते. करतात काय हे फळ विक्रेते, भाजी विक्रेते, काय करतायत हे, काय ठरवलं आहे काय त्यांनी पैशासाठी? बरं, जनतेला मारता तुम्ही, पण तुमचे बी परिवार आहे, कुटुंब आहे ना, त्यांची काळजी नाही आहे का तुम्हाला? हे असले सडलेलं माल देतात, छोटी लेकरं खात असतात, मोठी माणसं, आजारी माणसं, त्यांना अजून आजारी करायचं ठरवलेलं आहे या लोकांनी, फळ विक्रेत्यांनी. पैशासाठी एवढं घाणेरडं कर्तृत्व करतात. हे त्यांचं कर्तव्य काय आहे, चांगली फळं द्यायची की नाही? हे पूर्ण हे असं बिलबिलीत झालं. हे कसं झालं हे? काय आहे का नाही प्रकार? हे 3 दिवसात ही केळं, अशी कच्ची केळं मिळालेली पूर्ण. कुठल्याही केळ्यावाल्याकडून केळं घ्या, केळाची चव मिळत नाही. पावडरनी केळं ही केलेली, पिकवलेली फळं. ॲपल कच्चे देतात, ॲपलला काय काय लावून देतात. संत्री वरून टवटवीत दिसतात अशी मोठी मोठी, आणि आतमध्ये एकदम अशी खराब झालेली, आळ्या असलेल्या. काय हे फळांबद्दल काय चाललं यांचं? काय खावं माणसाने? तांदूळ देतात, तांदूळ त्याच्यामध्ये पण मिक्स, चांगल्यातला चांगला तांदूळ घ्या, त्याच्यामध्ये पण मिक्स तांदूळ. किती घाण कचरा, काय 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 काय. डाळ विकत घ्या, त्याच्यामध्ये डाळ छोटी मोठी, आणि पैसे खूप सारे घेत आहेत. कमाल आहे का नाही लोकाची? बेकार माणसं इतके खालच्या दर्जावर उतरले तर पैशासाठी. तुम्हाला जसा पैसा हवा असतो, आम्ही बी कष्टाने पैसे कमवलेले असतात ना, ते पैसे असे फालतू जर गेले तर कसं वाटतं? हे कसं वाटतं? प्रत्येक गोष्टीवर इतका पैसा लावलेला आहे. बरं, लावा ना पैसा, वस्तूही तशी द्या ना. वस्तूही देत नाहीत तशी, फळं तशी देत नाहीत. भाज्या घरी आणल्या ताज्या दिसतात बाजारात, घरी आणून फ्रीजमध्ये ठेवलं की दुसऱ्या दिवशी पार सडलेल्या दिसतात. ही काय प्रकार चालू आहे? चांगल्या हिरव्यागार मस्त मंडईमध्ये भरलेल्या भरगच्च भाज्या असतात. विक्रेत्यांना झालंय काय हे? एक एक भाज्याची किंमत, एक एक टमाटा आणि एक एक कांदं, आणि घरी आणलं की खराब निघतंय सगळं.